विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विज्ञान प्रकरण 13 कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया। प्रश्न 1, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। अ, कार्बनचा अणू इतर अणूंबरोबर सहसंयुज बंध करतो। ह्या बंधामध्ये दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी होते। आ, संपृक्त हायड्रोकार्बनमध्ये सर्व कार्बन कार्बन बंध हे एकेरी असतात। ई, असंपृक्त हायड्रोकार्बनमध्ये किमान एक बंध हा बहुबंध असतो। ई, सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कार्बन हे होय। उ, हायड्रोजन हे मूलद्रव्य बहुतेक सेंद्रिय पदार्थांमध्ये असते। प्रश्न 2, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। अ, कार्बन व त्याच्या संयुगांचा इंधन म्हणून उपयोग का करतात? उत्तर 1, बहुतेक कार्बनी संयुगे हवेतील ज्वलनानंतर भरपूर प्रमाणात प्रकाश व उष्णता देतात। 2, संतृप्त हायड्रोकार्बनचे पूर्णपणे ज्वलन होऊन CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड व H2O म्हणजेच पाणी तयार होते, तसेच धुराची निर्मिती होत नाही, म्हणून कार्बन व त्याच्या संयुगांचा इंधन म्हणून उपयोग केला जातो। आ, कार्बन कोणकोणत्या संयुगांच्या स्वरूपात सापडतो? उत्तर, कार्बन खालील संयुगांच्या स्वरूपात सापडतो। 1, कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात, तसेच कार्बोनेटच्या स्वरूपात, उदाहरणार्थ कॅल्शियम कार्बोनेट, मार्बल, कॅलामाइन म्हणजेच ZnCO3 इत्यादी। 2, जीवाश्म इंधने, दगडी कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू। 3, कार्बनी पोषक द्रव्ये, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद। 4, नैसर्गिक धागे, कापूस, लोकर, रेशीम। ई, हिऱ्याचे उपयोग लिहा। उत्तर 1, काच कापण्याच्या व खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणात हिरे वापरतात। 2, अलंकार तयार करण्यासाठी हिऱ्याचा उपयोग होतो। 3, डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याच्या उपकरणांमध्ये हिऱ्याचा वापर करतात। 4, हिऱ्याच्या भुकटीचा वापर दुसऱ्या हिऱ्यांना चकाकी देण्यासाठी करतात। 5, हिऱ्याचा उपयोग अवकाशात व कृत्रिम उपग्रहांमध्ये प्रारणापासून संरक्षण देणाऱ्या खिडक्या तयार करण्यासाठी करतात। प्रश्न 3, फरक स्पष्ट करा। अ, हिरा व ग्रॅफाइट। उत्तर, हिरा, ग्रॅफाइट। 1, हिरा हा तेजस्वी कठीण स्फटिक पदार्थ आहे। 1, ग्रॅफाइट हा मऊ, काळा आणि ठिसूळ स्फटिक पदार्थ आहे। 2, यातील प्रत्येक कार्बन अणू हा शेजारील 4 कार्बन अणूंशी सहसंयुज बंधनाने बांधलेला असतो। 2, यातील प्रत्येक कार्बन अणू हा शेजारील 3 कार्बन अणूंशी सहसंयुज बंधनाने बांधलेला असतो। 3, याची चतुष्कोनातील त्रिमितीय रचना असून हा टणक असतो। 3, याची प्रतलीय षटकोनी रचना असते। 4, हिऱ्यात मुक्त इलेक्ट्रॉन नसतात, म्हणून हिरा विद्युत दुर्वाहक आहे। 4, ग्रॅफाइटमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात, म्हणून ग्रॅफाइट विद्युत सुवाहक आहे। आ, कार्बनची स्फटिक रूपे व अस्फटिक रूपे। उत्तर, कार्बनची स्फटिक रूपे, कार्बनची अस्फटिक रूपे। 1, स्फटिक रूपात कार्बन अणूंची रचना
निश्चित व नियमित असते. 1. अस्फटिक रूपात कार्बन अणूंची रचना ही नियमित नसते. 2. यांचे द्रवणांक व उत्कलनांक उच्च व ठराविक आहेत. 2. अतिशय उच्च तापमानाला हे वितळतात. 3. यांना निश्चित स्वरूपाची भौमितिक रचना, तीक्ष्ण कडा व सपाट पृष्ठभाग असतात. 3. यांना निश्चित भौमितिक आकार नसतो. 4. हिरा, ग्रॅफाइट, फुलरीन ही कार्बनची स्फटिकी अपरूपे आहेत. 4. दगडी कोळसा, कोक, चारकोल ही कार्बनची अस्फटिकी अपरूपे आहेत. प्रश्न 4. शास्त्रीय कारणे लिहा. अ. ग्रॅफाइट विद्युत वाहक आहे. उत्तर. 1. ग्रॅफाइटच्या प्रत्येक थरात मुक्त इलेक्ट्रॉन सतत फिरत असतात. 2. हे इलेक्ट्रॉन विजेचे वहन करू शकतात, म्हणून ग्रॅफाइट विद्युत वाहक आहे. आ. ग्रॅफाइटचा वापर दागिन्यांमध्ये करत नाहीत. उत्तर. 1. दागिने बनवताना कठीण व पारदर्शक धातूंचा वापर करतात. 2. मात्र ग्रॅफाइट राखाडी काळा, मऊ व अपारदर्शक पदार्थ आहे, म्हणून ग्रॅफाइटचा वापर दागिन्यांमध्ये करत नाहीत. ई. चुन्याच्या निवळीतून CO2 वायू सोडल्यास चुन्याची निवळी दुधाळ होते. उत्तर. चुन्याच्या निवळीतून CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड वायू सोडल्यास अद्रावणी असा पांढऱ्या रंगाचा कॅल्शियम कार्बोनेटचा म्हणजेच CaCO3चा अवक्षेप तयार होतो. यामुळे चुन्याची निवळी दुधाळ होते. ई. बायोगॅस हे पर्यावरण स्नेही इंधन आहे. उत्तर. 1. सेंद्रिय कचऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती होत असल्याने तो एक नवीकरणीय ऊर्जा स्रोत समजला जातो. 2. बायोगॅस संयंत्रातून जीवाश्म इंधनांच्या तुलनेत फारच थोड्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन वातावरणात होते. 3. बायोगॅसच्या ज्वलनामुळे कोणत्याही प्रकारचा स्थायू कचरा शिल्लक राहत नाही, म्हणून बायोगॅस हे पर्यावरण स्नेही इंधन आहे. प्रश्न 5 स्पष्ट करा. अ. हिरा, ग्रॅफाइट व फुलरीन ही कार्बनची स्फटिकी रूपे आहेत. उत्तर. 1. हिऱ्यात प्रत्येक कार्बन अणू हा शेजारील 4 कार्बन अणूंशी सहसंयुज बंधाने बांधलेला असतो, त्यामुळे तो टणक व चतुष्कोनातील त्रिमितीय रचना देतो. 2. ग्रॅफाइटमध्ये प्रत्येक कार्बन अणू इतर 3 कार्बन अणूंसोबत अशा प्रकारे बंधित असतो की त्यामुळे त्याची प्रतलीय षटकोनी रचना तयार होते. 3. फुलरीनचे रेणू बकीबॉल व बकीट्यूब ह्या स्वरूपात आढळतात. एका फुलरीनच्या रेणूत साधारणतः 30 ते 900 कार्बन अणू असतात. म्हणजेच हिरा, ग्रॅफाइट व फुलरीन यांच्या अणूंची रचना नियमित आणि निश्चित असल्याने ही कार्बनची स्फटिकी रूपे आहेत. आ. मिथेनला मार्श गॅस म्हणतात. उत्तर. 1. दलदलीच्या ठिकाणी पालापाचोळा किंवा ओला कचरा यांचे नैसर्गिकपणे विनाक्षी जीवाणूंमार्फत विघटन होऊन मिथेन वायू तयार होतो. 2. अशा प्रकारे दलदलीच्या पृष्ठभागावर मिथेन वायू आढळत असल्याने त्याला मार्श गॅस असेही म्हणतात. ई. पेट्रोल, डिझेल, दगडी कोळसा ही जीवाश्म इंधने आहेत. उत्तर. 1. लाखो वर्षांपूर्वी जमिनीखाली गाडल्या गेलेल्या वनस्पती व प्राणी यांच्यापासून जीवाश्म इंधने तयार होतात. 2. पृथ्वीच्या अंतर्गत भागात
गाडल्या गेलेल्या अवशेषांमध्ये तापमान व भूकवचाचा दाब यांच्यामुळे कालांतराने बदल घडून येतो आणि त्यांच्यापासून कोळसा, खनिज तेल म्हणजेच पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू तयार होतात. म्हणून पेट्रोल, डिझेल, कोळसा ही जीवाश्म इंधने आहेत. कार्बनच्या विविध अपरूपांचे उपयोग. उत्तर: कार्बनच्या विविध अपरूपांचे उपयोग. 1. हिऱ्याचे उपयोग. 1. काच कापण्याच्या व खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणात हिरे वापरतात. 2. अलंकार तयार करण्यासाठी हिऱ्याचा उपयोग होतो. 3. डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याच्या उपकरणांमध्ये हिऱ्याचा वापर करतात. 4. हिऱ्याच्या भुकटीचा वापर दुसऱ्या हिऱ्यांना चकाकी देण्यासाठी करतात. 2. ग्रॅफाइटचे उपयोग. 1. ग्रॅफाइटचा उपयोग वंगण तयार करण्यासाठी करतात. 2. कार्बन इलेक्ट्रोड तयार करण्यासाठी ग्रॅफाइटचा वापर करतात. 3. लिहिण्याच्या पेन्सिलमध्ये ग्रॅफाइटचा वापर केला जातो. 4. रंग, पॉलिश यांच्यातही ग्रॅफाइटचा वापर करतात. 3. फुलरींचे उपयोग. 1. फुलरींचा उपयोग विसंवाहक म्हणून करतात. 2. जलशुद्धीकरणात फुलरींचा उत्प्रेरक म्हणून वापर करतात. 3. एका ठराविक तापमानाला फुलरीन अतिवाहकता हा गुणधर्म दाखवतो. 4. दगडी कोळशाचे उपयोग. 1. कारखान्यात इंधन म्हणून दगडी कोळशाचा वापर करतात. 2. कोक, कोलगॅस व कोलटार म्हणजेच डांबर मिळवण्यासाठी दगडी कोळसा वापरला जातो. 3. औष्णिक विद्युत केंद्रात विद्युत निर्मिती करण्यासाठी इंधन म्हणून दगडी कोळसा वापरतात. 5. कोकचे उपयोग. 1. घरगुती इंधन म्हणून कोकचा वापर केला जातो. 2. क्षपनकारक म्हणून कोकचा उपयोग करतात. 3. वॉटर गॅस म्हणजेच CO+H2 व प्रोड्युसर गॅसच्या म्हणजेच CO+H2+CO2+N2 निर्मितीत कोकचा उपयोग करतात. अग्निशामक यंत्रात CO2 वायूचा उपयोग. उत्तर: 1. CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड वायू ज्वलनशील नाही व ज्वलनास मदतही करत नाही, तसेच तो बिनविषारी वायू आहे. 2. CO2चे रेणू हे ऑक्सिजनच्या रेणूपेक्षा जड असतात, त्यामुळे ते आगीच्या सभोवती असलेल्या ऑक्सिजनच्या रेणूंना बाहेरील बाजूस ढकलतात, त्यामुळे आग आटोक्यात येते. म्हणून CO2 वायूचा उपयोग अग्निशामक यंत्रात होतो. CO2चे व्यावहारिक उपयोग. उत्तर: CO2चे व्यावहारिक उपयोग. 1. CO2चा उपयोग फसफसणारी शीतपेये तयार करण्यासाठी होतो. 2. दाबाखाली ठेवलेला CO2चा उपयोग अग्निशामक यंत्रात करतात. 3. द्रवरूप CO2चा उपयोग द्रावक म्हणून अत्याधुनिक अशा पर्यावरणपूरक ड्राय क्लिनिंगमध्ये केला जातो. 4. स्थायू कार्बन डायऑक्साईडचा उपयोग शीत कपाटात पदार्थ थंड करण्यासाठी तसेच सिनेमा नाटकामध्ये धुक्यासारखे परिणाम मिळवण्यासाठी करतात. 5. कॉफीमधील कॅफीन काढून टाकण्यासाठी द्रवरूप CO2 वापरतात. प्रश्न 6. प्रत्येकी 2 भौतिक गुणधर्म लिहा. अ. हिरा. आ. चारकोल. ई. कार्बनचे स्फटिक रूप. अ. हिरा. उत्तर: हिऱ्याचे भौतिक गुणधर्म. 1. हिऱ्याचा द्रवणांक 3500 अंश सेल्सिअस आहे. 2. हिऱ्याची घनता 3.5 ग्रॅम प्रति सेंटीमीटर घन आहे. आ. चारकोल. उत्तर: चारकोलचे भौतिक गुणधर्म. 1. वजनाने हलका, रंगाने काळा असा चारकोल हे कार्बनचे अस्फटिकी अपरूप आहे. 2. चारकोल उष्णता व विद्युत दुर्वाहक आहे. ई.
कार्बनचे स्फटिक रूप. उत्तर कार्बनच्या स्फटिक रूपांचे भौतिक गुणधर्म. 1. कार्बनच्या स्फटिक रूपात कार्बन अणूंची रचना निश्चित व नियमित असते. 2. यांचे द्रवणांक व उत्कलनांक उच्च व ठराविक आहेत. प्रश्न 7. खालील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा. 1. CH4 प्लस 2O2 बरोबर CO2 प्लस 2H2O प्लस उष्णता. 2. CH4 प्लस Cl2 प्रकाश बरोबर CH3Cl प्लस HCl. 3. 2NaOH प्लस CO2 बरोबर Na2CO3 प्लस H2O. प्रश्न 8. खालील प्रश्नांची उत्तरे विस्तृत स्वरूपात लिहा. अ. कोळशाचे प्रकार सांगून त्यांचे उपयोग लिहा. उत्तर कार्बनच्या प्रमाणानुसार कोळशाचे 4 प्रकार आहेत. 1. पीठ. 1. कोळसा तयार होतानाची पहिली पायरी म्हणजे पीठ होय. 2. हा तपकिरी रंगाचा अंशतः विघटन झालेला सेंद्रिय पदार्थ आहे. 3. यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त व कार्बनचे प्रमाण 60% पेक्षा कमी असते. उपयोग कोरड्या प्रकारचे पीठ इंधन म्हणून वापरता येते. 2. लिग्नाइट. 1. कोळसा निर्माण होण्याची दुसरी पायरी म्हणजे लिग्नाइट होय. 2. जमिनीच्या आत वाढता दाब व तापमान यामुळे पीठचे रूपांतर लिग्नाइटमध्ये होते. 3. यामध्ये कार्बनचे प्रमाण सुमारे 60 ते 70% असते. उपयोग लिग्नाइटचा वापर औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी इंधन म्हणून होतो. 3. बिट्युमिनस. 1. कोळसा तयार होतानाची तिसरी पायरी म्हणजे बिट्युमिनस होय. 2. तुलनेने हा मऊ कोळसा असून यात टारसारखा पदार्थ असतो ज्याला बिट्युमेन म्हणतात. 3. सामान्यतः लिग्नाइटवर उच्च दाब दिल्यानंतर बिट्युमिनस कोळसा तयार होतो. 4. यात कार्बनचे प्रमाण सुमारे 70 ते 90% असते. उपयोग वाफेवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनमध्ये वाफ तयार करण्यासाठी इंधन म्हणून याचा वापर केला जातो. 4. अँथ्रासाइट. 1. हा कठीण भरीव व शुद्ध स्वरूपाचा कोळसा आहे. 2. यात कार्बनचे प्रमाण सुमारे 95% असते. उपयोग धातू वितळवण्याच्या आणि कापड निर्मिती उद्योगात या कोळशाचा वापर होतो. आ. ग्रॅफाइट विद्युत वाहक असते हे एका छोट्या प्रयोगाने कसे सिद्ध कराल? उत्तर ग्रॅफाइट विद्युत वाहक असते हे दर्शवणाऱ्या प्रयोगाची आकृती याप्रमाणे. 1. पेन्सिल म्हणजेच ग्रॅफाइट सेल व लहान बल्ब यांची विद्युत वाहक तारेने आकृतीत दाखवल्याप्रमाणे एकसर जोडणी करा. 2. परिपथात विद्युत प्रवाह सुरू करा व निरीक्षण करा. 3. परिपथात जोडलेला विद्युत बल्ब प्रकाशित होतो. 4. ह्या प्रयोगावरून सिद्ध होते की ग्रॅफाइट हे विद्युत वाहक आहे. ई. कार्बनचे गुणधर्म स्पष्ट करा. उत्तर कार्बनचे गुणधर्म. 1. कार्बन हा मऊ करड्या किंवा काळ्या रंगाचा अधातू आहे. 2. कार्बन अणू दुसऱ्या कार्बन अणूबरोबर किंवा दुसऱ्या मूलद्रव्यांच्या अणूबरोबर सहसंयुज बंध तयार करतो. 3. निसर्गात कार्बन एकापेक्षा अधिक रूपात आढळतो म्हणजेच कार्बन अपरूपता दर्शवतो.
उदाहरणार्थ हिरा, ग्रॅफाइट आणि फुलरीन ही कार्बनची स्फटिकी अपरूपे आणि दगडी कोळसा, कोक व चारकोल ही कार्बनची अस्फटिकी अपरूपे आहेत. 4. कार्बन पेटल्यावर हवेतील ऑक्सिजनशी त्याचा संयोग होऊन कार्बन डायऑक्साईड म्हणजेच CO2 वायू तयार होतो. ई. कार्बनचे वर्गीकरण करा. उत्तर 1. कार्बनचे वर्गीकरण मुख्य 2 प्रकारात केले जाते. ए. स्फटिकी अपरूपे, बी. अस्फटिकी अपरूपे. 2. कार्बनच्या स्फटिकी अपरूपांचे 3 प्रकार आहेत. 1. हिरा, 2. ग्रॅफाइट, 3. फुलरीन. 3. कार्बनच्या अस्फटिकी अपरूपांचे सुद्धा 3 प्रकार आहेत. 1. दगडी कोळसा, याचे पीट, लिग्नाइट, बिट्युमिनस, अँथ्रासाइट असे 4 प्रकार आहेत. 2. चारकोल, 3. कोक. प्रश्न 9. कार्बन डायऑक्साईडचे गुणधर्म कसे पडताळून पाहाल? उत्तर 1. जळती मेणबत्ती कार्बन डायऑक्साईडच्या वायुपात्रात ठेवली असता ती विझते. यावरून कार्बन डायऑक्साईड म्हणजेच CO2 हा ज्वलनशील नाही व ज्वलनास मदतही करीत नाही हा गुणधर्म दिसून येतो. 2. कार्बन डायऑक्साईड असलेल्या वायुपात्रात चुन्याची निवडी टाकल्यास ती दुधाळ बनते. यात अद्रावणीय कॅल्शियम कार्बोनेट तयार होते. यावरून CO2चे अस्तित्व ओळखता येते. 3. निळा व लाल लिटमस ओला करून कार्बन डायऑक्साईडच्या वायुपात्रात टाकला असता निळा लिटमस लाल होतो, मात्र लाल लिटमसमध्ये कोणताच बदल होत नाही. यावरून CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड हे आम्लधर्मी ऑक्साईड आहे हे सिद्ध होते. विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच प्रकरण 13 कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य या पाठाचा स्वाध्याय पूर्ण झाला. थँक्यू.